नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मंडळी, काळजीपूर्वक ऐका। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक काळ येतो जेव्हा तो स्वतःला एकटं मानतो। कोणीही त्यांना आधार देत नाही, ना कुटुंब, ना मित्र, ना समाज। प्रत्येक जण अचानक गायब होतो आणि मग आपल्याला कळतं की या जगामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहणं किती महत्त्वाचं आहे। खूप उशीर झाल्यावर अनेकांना हे सत्य समजतं। जेव्हा जगाने आपल्याकडे पाठ फिरवली आहे, जेव्हा आपण ज्यांना आपले समजत होतो त्यांनी आपल्याला सोडून दिलं आहे, जेव्हा आपण मदतीची अपेक्षा करत आजूबाजूला पाहतो पण प्रत्येक दार बंद दिसतं, त्या क्षणी आपल्या मनात फक्त एकच प्रश्न येतो, हे सर्व माझ्यासोबत का घडत आहे? पण सत्य गोष्ट ही आहे की हे प्रत्येकाच्या सोबत घडतं। फरक एवढाच आहे की काही लोक तुटतात तर काहींना त्या अंधारातही स्वतःमध्ये प्रकाश सापडतो। जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आधार बनत नाही तोपर्यंत या जगात कोणीही कोणाचा आधार बनत नाही। जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत हे जग तुमचा हात धरून तुमचे नेतृत्व कधीच करणार नाही। प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी इथे येतो। जे लोक तुम्हाला एका वेळी उच्च मान देतात तेच लोक पुढच्या वळणावरती तुम्हाला खाली खेचू शकतात। म्हणूनच म्हणतात ना, स्वतःच्या बळावर जगायला शिका, नाहीतर जग तुम्हाला सोडून जाईल। मंडळी, या जगामध्ये लोक बलवानांना सलाम करतात आणि दुर्बलांना विसरतात। जर तुम्ही नेहमी इतरांवर अवलंबून राहिलात तर हे जग एक दिवस तुम्हाला जिवंतपणे विसरेल। पण जर तुम्ही आजपासून स्वतःच्या बळावरती जगायला शिकलात तर हेच जग एक दिवस तुम्हाला उदाहरण म्हणून उभं करेल। कल्पना करा, जेव्हा एखादं मूल पहिल्यांदा चालायला शिकतं तेव्हा ते पडतं, रडतं, पण तरीही उभं राहतं। ते पुन्हा पडतात पण एके दिवशी ते आधाराशिवाय चालायला लागतं। आयुष्य अगदी तसंच असतं। सुरुवातीला आपण सर्व पडतो, अडखळतो आणि घाबरतो, पण जेव्हा पुन्हा पुन्हा उभे राहतो तेच धावतात। मनाची आणि हृदयाची खरी परीक्षा येथून सुरू होते। मन अनेकदा आपल्याला घाबरवतं, मी पडलो तर काय, मी हरलो तर काय, लोक माझी चेष्टा करू लागले तर मग काय। ही भीती आपल्याला कमकुवत करते, पण याच मनाला हे समजून घेण्याची गरज आहे की पडणं ही कमकुवतपणा नाही, पडल्यानंतर पुन्हा उठणं ही खरी ताकद आहे। गौतम बुद्धांनी एक उल्लेखनीय गोष्ट सांगितली, स्वतःला वाचवा, इतरांवर अवलंबून राहू नका। जोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्यायला शिकत नाही तोपर्यंत कोणीही येऊन आपलं जीवन सुधारू शकत नाही। आधुनिक मानसशास्त्र असंही म्हणतं की स्वावलंबन हा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे। जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुख, दुःख, निर्णय आणि जबाबदाऱ्यांचे स्वामी बनता तेव्हाच तुम्हाला खरी शांती मिळते। जे इतरांची मान्यता, मदत आणि प्रत्येक गोष्टीसाठी आधार शोधतात ते आतून कमकुवत राहतात। त्यांच्या स्वाभिमानाचे धागे इतरांच्या हाताशी बांधलेले असतात। कोणी त्यांची स्तुती केली की ते आनंदी असतात, कोणी त्यांची टिंगल केली की ते दुःखी असतात। पण जे स्वतःच्या निर्णयांचे स्वामी असतात त्यांचं मन शांत आणि स्थिर असतं। ते जगाच्या टोमण्या, टीका किंवा मग स्तुतीने विचलित होत नाही, ते त्यांच्या मार्गावर चालू राहतात। कथा जुनी आहे पण खरी आहे। एक माणूस नोकरीच्या शोधात त्याच्या गावातून शहरात गेला। सुरुवातीला तो खूप संघर्ष करत असे। कधी कधी तो उपाशी झोपायचा, कधी कधी तो रस्त्यावर रात्री घालवायचा, पण तो कधीही हार मानत नव्हता। मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, नातेवाईकांनी त्याला टोमणे मारले, पण तो चिकाटीने उभा राहिला। त्याने दिवस रात्र कठोर परिश्रम केले। काही वर्षांतच तोच मुलगा एका मोठ्या कंपनीचा मालक बनला। आता ज्या लोकांनी त्याची एकेकाळी थट्टा केली होती तेच लोक त्याची स्तुती करत होते। प्रत्यक्षात तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत जग तुमच्याकडे दुर्लक्ष करतं। म्हणून जिंकण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिका। प्रत्येक वेळी मदतीची अपेक्षा करणं थांबवा। जेव्हा जेव्हा आव्हान येतं तेव्हा स्वतःला सांगा, ठीक आहे, ही माझी परीक्षा आहे। जर मी यावर मात केली तर कोणतीही शक्ती मला रोखू शकणार नाही। जेव्हा तुम्ही तुमच्या संघर्षांना घाबरणं थांबवता तेव्हा जग तुम्हाला घाबरवण्याचं थांबवेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे ते शिकू। मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्वावलंबी कसे व्हावे, स्वतःमध्ये अशी ताकद कशी जोपासायची की कोणतीही अडचण आपल्याला हलवू शकणार नाही। पुढे आपण या जगात दृढपणे जगायचं असेल तर प्रत्येक माणसाला आवश्यक असलेली रहस्ये आणि नियम शोधू, कारण जग त्यांच्या पुढे नतमस्तक होते जे पडल्यानंतरही हसत उभे राहतात। तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर जग का करेल?
दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो कोणाचीही परवानगी घेत नाही. प्रत्येक नदी वाहते ती मान्यता शोधत नाही आणि प्रत्येक फूल फुलतं ते स्तुतीची वाट पाहत नाही. मग आपण माणसे इतरांच्या मान्यता, प्रशंसा आणि मान्यता का शोधतो? हेच आपलं मन अस्वस्थ राहण्याचं सर्वात मोठं कारण आहे. आपलं मन गोंधळलेलं राहतं आणि आपल्याला कधीही आत शांती मिळत नाही. या जीवनातील पहिला धडा असावा, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा तुम्हाला तुमच्या आत असलेली चावी सापडते, जी प्रत्येक कुलूप उघडू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार इतरांना विचारते की ते चांगले करत आहे का किंवा लोक त्यांना आवडतात की ते त्यांची प्रशंसा करतील, तेव्हा ते प्रत्यक्षात स्वतःच्या मनाला कैद करत असतात. वारंवार मान्यता मिळवण्याची ही मागणी एक सापळा आहे. हळूहळू हा सापळा इतका मजबूत होतो की एखादी व्यक्ती त्यांची ओळख, त्यांचे विचार आणि त्यांचे आनंद इतरांच्या मतांसाठी सोडून देते. पण इथेच यशस्वी होणारे आणि सतत काळजीत राहणारे यांच्यात फरक आहे. यशस्वी लोक, जगात महान गोष्टी साध्य करणारे, कधीही कोणाच्या मान्यतेची वाट पाहत नाही. त्यांना माहीत आहे की त्यांचा मार्ग कठीण असेल, लोक त्यांच्यावर टीका करतील, ते त्यांची चेष्टाही करतील. त्यांना समजून घेणारे खूप कमी लोक सापडतील, तरीही ते थांबत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या हेतूवर विश्वास असतो. ते त्यांच्या हृदयाच्या आवाजावरती विश्वास ठेवतात आणि हा आत्मविश्वास त्यांची सर्वात मोठी ताकद बनतो. ज्यांना सतत इतरांच्या मतांची गरज असते ते नेहमीच त्यांच्या मनाने त्रासलेले असतात. कारण कधी कोणी आनंदी असेल तर कधी कोणी रागवेल. दुसऱ्याच्या विचारांवरती अवलंबून राहणं म्हणजे स्वतःच्या पायामध्ये बेड्या घालण्यासारखं आहे. म्हणून तुमचं मन शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं. दररोज सकाळी स्वतःला विचारा, मला काय हवं आहे? मी हे का करत आहे? मी माझ्या स्वप्नांशी खरा आहे का? आणि जेव्हा या प्रश्नांची उत्तरं तुमच्या हृदयातून येतात तेव्हा बाहेरील जगाच्या आवाजाचा कोणताही परिणाम होत नाही. गौतम बुद्ध म्हणाले, तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, कोणीही तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही. स्वतःचा प्रकाश बना. ही स्वावलंबन आहे. ही अशी शक्ती आहे जी मनाला स्थिर करते, अस्वस्थता दूर करते आणि मनाला खोल शांती देते. नेहमी लक्षात ठेवा की लोकांचं मत नेहमीच बदलत असतं. आज ते तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात, उद्या ते तुमची टीकाही करू शकतात. जर तुमचं मन त्यांच्या मतांवरती स्थिर असेल तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही. पण जर तुमचं मन तुमच्या सत्यावरती स्थिर असेल, जरी जग हादरले तरी तुम्ही डगमगणार नाही. मानवी विचारसरणीतील फरक येथून सुरू होतो. कमकुवत मनाचे लोक विचार करतात, लोक काय म्हणतील. मजबूत मनाचे लोक विचार करतात, मी काय बरोबर मानतो. कमकुवत मनाचे लोक प्रत्येक पावलावरती सल्ला घेतात. मजबूत मनाचे लोक शिकतात, ते चिंतन करतात, पण शेवटी ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. कमकुवत मनाचे लोक काय विचार करतील याची भीती बाळगतात. मजबूत मनाचे लोक जाणतात की लोक काय विचार करतात ते त्यांचं काम आहे, माझं नाही. म्हणून जर तुम्हाला खरोखर स्वतःला मनाची शांती द्यायची असेल, तुमचं मन स्थिर करायचं असेल, तर एक नियम नेहमी स्वीकारा, तुमच्या स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्या. जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हा तुम्हाला कोणाच्याही हो किंवा नाहीची गरजच उरत नाही. मग मन शांत होतं, कारण ते आता इतरांच्या मतांनी विचलित होत नाही. मग मन शांत होतं कारण ते आता लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही. मग आत्मा शांत होतो कारण त्याला आता माहीत आहे की मी माझ्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत आहे. या जगात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. काहींना तुमचे काम आवडेल, काहींना नाही. काहींना तुमचे कपडे आवडतील, काहींना नाही. काहींना तुमची स्वप्ने भव्य वाटतील, काहींना वेडी. जर तुम्ही सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतः कधीही आनंदी राहणार नाही. म्हणून तुमच्या आतला आवाज ऐकणं महत्वाचं आहे. सत्य हे आहे की या जगामध्ये सर्वात जास्त शांती त्यांना मिळते जे स्वतःशी प्रामाणिक असतात. कारण जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा आपल्याला इतरांना खुश करण्याचा आव आणण्याची गरज नसते. जगाच्या गर्दीत एक चेहरा नेहमीच तुम्हाला पाहत असतो, तो तुमचा स्वतःचा असतो. जर तो चेहरा दररोज आरशात तुमच्याकडे हसत असेल तर समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात. इतर लोक काय येतात आणि जातात, त्यांची मते बदलत राहतात, पण स्वतःवर समाधानी राहिल्याने मिळणारे समाधान म्हणजे खरा आनंद. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल त्या दिवशी जग तुमच्या मागे येईल. कारण लोक अशा लोकांकडे आकर्षित होतात जे स्वावलंबी असतात, जे त्यांच्या कामासाठी उभे राहतात आणि जे इतरांच्या नाही तर स्वतःच्या मान्यतेने जगतात. म्हणून आजपासून हा निर्णय घ्या, मी स्वतःवर विश्वास ठेवेन, मी माझ्या स्वतःच्या निर्णयांचा स्वामी असेन.
मी इतरांचं मत ऐकेन, पण स्वतःचा मार्ग स्वतःच आखेन आणि तेव्हाच मला खरी शांती, खरा आनंद आणि खरं यश मिळेल. कारण जग स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्यांवर विश्वास ठेवतं. कधी कधी जीवन आपल्याला अशा चौरस्त्यावर आणतं जिथे असं वाटतं की काहीही शिल्लक नाही. आजूबाजूला अंधार, बंद रस्ते, तुटलेल्या आशा आणि हृदयातील अस्वस्थता जी गाभ्याला खाऊन टाकते. पण हा खरोखर शेवट आहे का? की खरी ताकद जन्माला येणाऱ्या परीक्षेची सुरुवात आहे? जीवनातील सर्वात मोठे धडे नेहमीच दुःखातून येतात. जेव्हा सर्व काही चांगलं चालू असतं तेव्हा कोणीही हसू शकतं, आनंदी राहू शकतं आणि पुढेही जाऊ शकतं. पण खरे धैर्य तेव्हा प्रकट होते जेव्हा परिस्थिती बिघडते, जेव्हा निराशा मोठ्या प्रमाणामध्ये येते, जेव्हा प्रत्येक दार बंद होतं तरीही माणूस पडण्यास नकार देतो. संकट ही खरी परीक्षा असते आणि जे लोक चिकाटीने काम करायला शिकतात तेच या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. जगातील प्रत्येक महान कथेमध्ये संघर्षाची आग असते. जर तुम्ही यशस्वी व्यक्तीची कहाणी ऐकली तर प्रत्येक कथेमध्ये असा एक क्षण येईल जिथे ते कोसळण्याच्या उंबरठ्यावर होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःला एकत्र ठेवलं आणि तो क्षण त्यांची खरी ताकद बनला. जेव्हा वादळ येतं तेव्हा कमकुवत झाडे उपटून टाकली जातात, पण मजबूत झाडे त्यांची मुळे खोलवर बुडवतात. ती तुटत नाही तर ती अधिक मजबूत होतात. मानवांसाठीही हेच खरं आहे. जेव्हा अडचणी येतात तेव्हा तुमच्यातील खरी ताकद बाहेर येण्याची वेळ येते. लोकांच्या विचारसरणीत हाच फरक आहे. कमकुवत विचारसरणीचे लोक संकटांना घाबरतात, ते तक्रार करतात, रडतात आणि इतरांना दोष देतात. पण मजबूत विचार असलेले लोक हे जाणतात की अडचणीच त्यांना नवीन बनवतात. ते स्वतःला विचारतात, या वेदनेतून मी काय शिकू शकतो? ही परिस्थिती मला काय शिकवत आहे? आणि येथून त्यांच्या आत एक नवीन व्यक्ती जन्माला येते. मन आणि हृदय शांत ठेवण्याचा सर्वात मोठा उपाय येथे आहे. जेव्हा आपण हे स्वीकारतो की अडचणी जीवनाचा एक भाग आहे, तेव्हा आपण प्रत्येक समस्येकडे जीवनातील एक अध्याय म्हणून पाहू लागतो. आपण त्यावर रडत नाही तर त्याबद्दल अभ्यास करतो, समजून घेतो आणि त्यातून शिकतो. जर तुमचे मन प्रत्येक समस्येने हदरले असेल, प्रत्येक छोट्या गोष्टीवरती तुम्ही अस्वस्थ व्हाल. पण जर तुम्ही तुमच्या मनाला शिकवलं की हेही निघून जाईल तर ते शांत राहील. गौतम बुद्धांनी शिकवलेली हीच कला आहे, समतेची अवस्था. बुद्ध म्हणाले, दुःखाच्या वेळी शांत राहण्यालाच खरा आनंद मिळतो. याचा अर्थ असा की खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण संकटाच्या वेळीही स्थिर मन राखू शकतो. लोक अनेकदा विचार करतात की संकटे का येतात, परंतु खरा प्रश्न असा असावा की मी त्यांच्यापेक्षा मोठा कसा होऊ शकतो? मनाची आणि हृदयाची शांती तेव्हा येते जेव्हा तुम्ही प्रत्येक समस्येला तुमच्या वाढीचा एक भाग म्हणून स्वीकारता. जेव्हा तुम्हाला प्रत्येक पराभवामध्ये लपलेला धडा सापडतो, जेव्हा तुम्हाला माहीत असतं की हे दुःख आज वेदनादायक असू शकतं, तेव्हा ते उद्या मला अधिक मजबूत करेल. मजबूत विचारसरणीचे लोक परिस्थितीवर नव्हे तर त्यांच्या वृत्तीवरती लक्ष केंद्रित करतात. जर पाऊस पडत असेल तर रडण्याचा काय फायदा होईल? एकतर छत्री घ्या किंवा स्वतःला भिजण्यासाठी तयार करा. जर अंधार असेल तर रडण्याचा काय फायदा होईल? एकतर दिवा लावा किंवा अंधाराकडे पाहण्याची सवय लावून घ्या. हीच विचारसरणी तुम्हाला संकटाच्या वेळी खंबीरपणे उभे राहण्याची ताकद देते. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता, मी पडू शकतो पण मी तुटणार नाही, मी थकू शकतो पण मी थांबणार नाही, मी हरू शकतो पण मी शिकत राहीन आणि पुढे जात राहीन, मग जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. लोकांसाठी सकारात्मक विचारसरणी विकसित करणं आवश्यक आहे. आम्ही त्यांना शिकवतो, वेदनेपासून पळू नका, ते स्वीकारा. अडचणींना तुमचा शत्रू मानू नका, त्यांना तुमचा शिक्षक समजा. पराभवाला अपमान मानू नका, तो एक अनुभव समजा. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा स्वतःला सांगा, आज मला कितीही अडचणी आल्या तरी मी त्यांच्याकडून शिकेन, मी उभा राहीन, मी हार मानणार नाही. जीवनातील सर्वात मोठा विजय म्हणजे जेव्हा तुम्ही पराभवानंतरही हसू शकता, जेव्हा तुम्ही पडल्यानंतरही उडू शकता, जेव्हा तुम्ही वेदनांनंतरही पुढे जाऊ शकता. जग नेहमीच व्यक्तीला पडताना पाहतं, परंतु जो पडल्यानंतरही उभा राहतो त्याला आदर दिला जातो. जो दुःखातही असतो, जो अश्रून मागेही आशा पाहतो, संकटामध्ये खंबीरपणे उभं राहणं हा चमत्कार नाही, ही एक सवय आहे, ती एक विचार आहे, हा एक निर्णय आहे. आणि जेव्हा ही सवय बनते तेव्हा कोणतीही समस्या अगम्य वाटत नाही. लक्षात ठेवा, लोखंडालाही आगीत शांत करून आकार दिला जातो, सोने भट्टीत शांत करून शुद्ध केलं जातं, हिरे पॉलिश करून पॉलिश केले जातात आणि संकटातच माणसाला खरी ताकद मिळते. म्हणून आजच एक नवीन सुरुवात करा. अडचणींना घाबरू नका, त्यांचा सामना करा. वादळांपासून पळू नका, त्यांच्यामध्ये उभे राहण्यास शिका. कारण तीच वादळे तुम्हाला मजबूत बनवतील, तेच संघर्ष तुम्हाला उंचावतील,
त्या वेदनाच तुम्हाला अशी व्यक्ती बनवतील जी तुम्ही नेहमीच बनू इच्छित होता. संकटे तुम्हाला तोडण्यासाठी येत नाहीत, ती तुम्हाला आकार देण्यासाठी येतात. आणि ज्या दिवशी हे तुमच्या हृदयामध्ये बसेल, तुमचे मन शांत राहील, तुमचे मन स्थिर राहील आणि तुमचा आत्मा मजबूत राहील. हीच खरी ताकद आहे, हेच खरं यश आहे, हेच खरं जीवन आहे. तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का, या जगातील सर्वात मोठं दुःख तेव्हा येतं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी इतरांवरती अवलंबून राहतो. मग ते पैसे असोत, भावना असोत किंवा मानसिक स्थिरता असो. जेव्हा आपले सुख, आपला आनंद आणि आपली शांती दुसऱ्याच्या हातात असते, तेव्हा आपण खरे स्वातंत्र्य गमावतो. जीवनाचा खरा खेळ तेव्हा सुरू होतो जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला शिकते. कारण जोपर्यंत तुम्ही इतरांवर अवलंबून असता, तोपर्यंत तुम्हाला कधीही खऱ्या अर्थाने शांती मिळू शकत नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही, याचा अर्थ तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवणे. जेव्हा तुम्हाला प्रत्येक लहान किंवा मोठ्या खर्चासाठी भीक मागावी लागते, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा मदत मागावी लागते, तेव्हा तुमच्या आत हळूहळू एक कमकुवतपणा मूळ धरू लागतो, आत्मसन्मान कोसळू लागतो, आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो आणि प्रत्येक निर्णयापूर्वी भीती डोकावते. पण जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमवायला लागतात, सुरुवात करतात, स्वतःच्या पायावर उभे राहता, तेव्हा फक्त तुमचा बँक बॅलन्स वाढत नाही, तुमचा आत्मविश्वासही वाढतो. आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम करतं. मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार नातेसंबंध टिकवून ठेवता, सक्तीखाली नाही. कोणीही तुमच्यावर कृतज्ञतेचे ओझे लादू शकत नाही. तुम्ही जेव्हा हवे तेव्हा स्वतःसाठी निर्णय घेऊ शकता. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अटींवरती जीवन जगू शकता. पण जर तुम्ही फक्त पैसे कमावले आणि मानसिकदृष्ट्या मजबूत झाला नाही, तर अपूर्णतेची भावना अजूनही कायम आहे. कारण मानसिक स्वावलंबन हीच सर्व परिस्थिती मनाला शांत ठेवते. जेव्हा लोक तुमची टीका करतात, जेव्हा परिस्थिती बिघडते, जेव्हा मार्ग कठीण होतो, तेव्हा मन स्थिर राहतं. या जगातील करोडपती देखील मानसिकदृष्ट्या गुलाम असतातच, कारण त्यांचं मन सतत इतरांच्या मतांचा पाठलाग करत असतं. त्यांचे मूळ लोक काय म्हणत आहेत, त्यांना सोशल मीडियावरती किती लाईक्स मिळतात, त्यांना किती प्रशंसा मिळते, इतर काय विचार करतात यावर अवलंबून असतं. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं मन या गोंधळातून मुक्त कराल, तेव्हा तुम्हाला खरी शांती मिळेल. मानसिक स्वावलंबन तेव्हा येतं जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा आनंद तुमच्यातच आहे. कोणी तुमची प्रशंसा करत असो वा नसो, कोणी तुम्हाला पाठिंबा देत असो वा सोडून देत असो, तुमचं मन स्थिर राहतं. गौतम बुद्ध म्हणाले, तुमचा सर्वात मोठा विजय म्हणजे जेव्हा तुम्हाला इतरांच्या मान्यतेची गरज नसते. हीच खरी मानसिक स्वातंत्र्य आहे. आता भावनिक स्वावलंबनाकडे वळूया. हा सर्वात खोल भाग आहे, कारण बहुतेक लोक त्यांचे आनंद इतरांवर लादतात. जर कोणी त्यांची प्रशंसा केली तर ते आनंदी होतात, जर कोणी रागावलं तर ते तुटतात, जर कोणी त्यांना सोडून दिलं तर ते तुटतात. ही भावनिक गुलामगिरी आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती या सापळ्यात अडकते, जेव्हा एखाद्याला गरज असते, तेव्हा त्याचं मन नेहमीच अस्वस्थ असतं. भावनिक स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणाचीही गरज नाही. याचा अर्थ असा आहे की कोणी निघून गेलं तरी तुम्ही स्वतःला सांभाळू शकता. कोणी रागवलं तरी तुम्ही तुमचा स्वाभिमान कमी होऊ देत नाही. कोणी तुम्हाला पाठिंबा दिला किंवा सोडून दिलं तरी सुद्धा तुमचं मन संतुलित राहतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता, तेव्हा तुमचं मन शांत राहतं. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, तुमचं चांगलं आणि वाईट स्वीकारता, प्रत्येक गोष्टीचं समाधान तुमच्यातच आहे हे जाणून घेता. आता प्रश्न उद्भवतो, हे कसं शक्य आहे? आपण आर्थिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र कसे होऊ शकतो? पहिला मार्ग म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं. दररोज स्वतःला विचारा, मी कुठे कमकुवत आहे? मला कशाची भीती वाटते? मला सर्वात जास्त कशाची गरज आहे? जेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवतपणा ओळखता, तेव्हाच तुम्ही त्याबद्दल बोलू शकता. दुसरा मार्ग म्हणजे शिकणं. कधीही थांबू नका. दररोज काहीतरी नवीन शिका. तुमची कौशल्ये सुधारा. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग समजून घ्या. तुमची विचारसरणी वाढवा. जेव्हा तुमच्याकडे पर्याय असतील, तेव्हा कोणत्याही एका गोष्टीवरील तुमचं अवलंबित्व कमी होईल. तिसरा मार्ग म्हणजे ध्यान. जेव्हा तुम्ही दररोज काही मिनिटे तुमचं मन शांत करतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या आतला गोंधळ समजतो. हळूहळू बाहेरील जगाचा आवाज कमी होतो आणि तुमच्या आतली शांतता वाढते. ही शांतता ही खरी शक्ती आहे. लोकांच्या विचारसरणीत हा सर्वात मोठा फरक आहे. कमकुवत मनाचे लोक नेहमीच आधार शोधतात. मजबूत मनाचे लोक स्वतःचा आधार बनवतात. कमकुवत मनाचे लोक घाबरतात की कोणी निघून गेलं तर काय होईल. मजबूत मनाचे लोक जाणतात की कोणी निघून गेलं तरी ते व्यवस्थापित करतील.
स्वावलंबन ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही एका रात्रीत मिळवता, ती लहान दैनंदिन निर्णयांचा परिणाम आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भीतीने मागे हटण्याऐवजी पुढे जाता, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही वेदना असूनही हसता, तेव्हा तुम्ही स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल टाकता. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या आनंदाचे बटन दुसऱ्याच्या हातात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही खरी शांती मिळणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही त्या बटनावर ताबा मिळवाल, तुमचं मन स्थिर राहील, तुमचे मन शांत होईल आणि तुमच्या हृदयाला शांतीची खोल भावना येईल. स्वतःसाठी उभे राहणाऱ्या आणि भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या, परिस्थिती बदलण्याचे धाडस करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असलेल्यांना जग सलाम करतं. कारण शेवटी विजय नेहमी त्यांचाच असतो जो स्वतःला सांभाळायला शिकतो. वेदनांपेक्षा प्रश्न पडतो की आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये इतके का अडकून राहतो? आपलं मन वारंवार अस्वस्थ का होतो? आपल्या मनाला शांती का मिळत नाही? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे इतरांच्या अपेक्षांवरती जगणं. आज जगातील प्रत्येक दुसरा माणूस आपल्या अशा इतरांवरती टेकवत आहे. पालकांना आशा आहे की प्रत्येक त्यांचा मुलगा डॉक्टर होईल. समाज मुलीचे लग्न लवकर व्हावे अशी अपेक्षा करतो. नातेवाईक तुमच्याकडून मोठी गाडी असावी अशी अपेक्षा करतात. मित्रांना तुम्ही त्यांच्याशी सहमत व्हावं असं वाटतं. सोशल मीडिया तुम्हाला दिखावा म्हणून पाहतं आणि आपण त्यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर वाहून नेतो. हळूहळू आपण स्वतःला गमावू लागतो. आपण आपली खरी ओळख विसरतो. आपण विसरतो की आपलाही स्वतःचा आवाज आहे. आपली ही विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपली ही स्वतःची तत्वे आहेत. प्रत्यक्षात जीवनात खरी शांती तेव्हा येते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या तत्वांनुसार जगायला शिकते. जेव्हा ते इतरांच्या अपेक्षांनुसार नाही तर त्यांच्या विवेकानुसार जगण्याचा निर्णय घेतात. बघा, लोक नेहमीच तुम्हाला त्यांच्या विचारानुसार जगायचं ठरवतील. जर तुम्ही त्यांच्या विचारांविरुद्ध गेलात तर ते तुम्हाला टोमणे देतील, तुमची टीका करतील आणि तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. पण प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या अपेक्षानुसार जगू शकता का? सर्वांना खुश करणं शक्य आहे का? सत्य हे आहे की जग कधीही समाधानी होऊ शकत नाही. आज तुम्ही एक अपेक्षा पूर्ण करता आणि उद्या ते दुसरे आणतील. आज तुम्ही त्यांच्या एका नियमाचं पालन कराल, उद्या ते दुसरे बनवतील. शेवटी तुम्ही थकून जाल, पण तुम्ही त्यांना समाधानी करू शकणार नाही. म्हणून तुम्ही निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं जीवन तुमचं आहे. तुम्हाला ते तुमच्या तत्वानुसार जगावं लागेल, दुसऱ्यांच्या नाही. लोकांच्या विचारसरणीत हा सर्वात मोठा फरक आहे. कमकुवत मनाचे लोक नेहमीच इतरांची मान्यता शोधत असतात. लोक काय म्हणतील या भीतीने ते प्रत्येक निर्णय घेतात. परंतु दृढ मनाचे लोक हे जाणतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या आत्म्यानुसार जगत नाही तोपर्यंत खरा आनंद मिळणार नाही. जेव्हा तुम्ही आतून प्रामाणिक असता तेव्हा मनाची शांती मिळते. जेव्हा तुम्ही तुमच्या तत्वांचं पालन करता, लोकांना ते आवडो किंवा न आवडो, तुम्हाला कळते की तुम्ही योग्य काम केलं आहे. गौतम बुद्धांनी असंही म्हटलं आहे की कोणी तुम्हाला कितीही समजावून सांगितलं तरी तुमचा खरा गुरु तुमचा विवेक आहे. आता प्रश्न असा आहे की आपण आपल्या तत्वांनुसार कसं जगू शकतो? प्रथम स्वतःला प्रश्न विचारा. माझ्या जीवनातील खरे मूल्य कोणते आहेत? मी कशावर विश्वास ठेवतो? मी जीवनातील खरे मूल्य कोणती मानली आहेत? मी प्रामाणिकपणाला इतर सर्वांपेक्षा प्राधान्य देतो का? मी कठोर परिश्रमाला माझा धर्म स्पष्ट असतात का? तेव्हा तुमचे निर्णय सोपे होतात. मग तुम्हाला कोणाच्याही मान्यतेची गरज नसते. दुसरं म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही निर्णय घेता तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा, मी हे योग्य मानतो म्हणून करत आहे की लोक माझ्याकडून अपेक्षा करतात म्हणून? जर उत्तर नंतरचं असेल तर थांबा, स्वतःच्या मार्गाचं अनुसरण करा. तिसरी गोष्ट, तुमचं मन विकसित करा. तुमचा अहंकार शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुलना करणे थांबवणं. लोक कुठे आहेत? त्यांना काय वाटतं? कोण पुढे गेलं? कोण मागे आहे? हे सर्व मागे सोडा. शर्यत तुमची आहे. तुम्हाला फक्त हे पाहायचं आहे की तुम्ही आजकालपेक्षा किती चांगले आहात. लोकांच्या अपेक्षा कधीच संपणार नाहीत. पण जर तुम्ही स्वतःमध्ये आशा बाळगायला शिकलात तर जगातील कोणतेही वादळ तुम्हाला रोखू शकणार नाही. भावनिक शांती देखील येथून येते. जेव्हा तुम्हाला माहीत असेल की तुम्ही बरोबर आहात तेव्हा कोणीही तुम्हाला खाली खेचू शकत नाही. लोक काय विचार करतील, तर लोक काय म्हणतील याची भीती. हळूहळू ही भीती नाहीशी होते. लक्षात ठेवा, जर तुम्ही सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीही स्वतःला आनंदी ठेवू शकत नाही. पण जर तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे आनंदी ठेवू लागलात तर हळूहळू ज्या लोकांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला
तेच लोक तुमचा आदर करू लागतील। प्रत्येक महान व्यक्ती या मार्गावरून गेली आहे। जे महान झाले त्यांनी जगाच्या अपेक्षांच्या भीतीने कधीही आपली तत्वे बदलली नाहीत। जीवनात खरी ताकद तेव्हा मिळते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला म्हणू शकते, मी माझ्या विवेकाने मला जे बरोबर सांगितले तेच करेन। जरी मला एकटे उभे राहावे लागले तरी सुद्धा मी माझ्या तत्वांपासून मागे हटणार नाही। हेच स्वावलंबन आहे, हेच खरं धैर्य आहे, हेच खरं स्वातंत्र्य आहे। तर मंडळी, आज स्वतःला एक वचन द्या, मी इतरांच्या अपेक्षेचे ओझे बनणार नाही, वाहून घेणार नाही। मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या अटींवर जगेन। मी माझ्या तत्वांशी कधीही तडजोड करणार नाही, कारण शेवटी जे त्यांच्या तत्वांवर उभे राहतात तेच जग बदलतात। त्यांना कधीही अडचणी आल्या, कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा। हे खरं आहे नाही का? जीवन एक प्रवास आहे, पण हा प्रवास कधीच सरळ आणि सोपा नसतो। उंच पर्वत आणि खोल दऱ्यांचा सामना करावाच लागतो। कधी कधी आपण वेगाने धावतो आणि कधी कधी आपण तोंडावर पडतो सुद्धा। पण खरा प्रश्न हा आहे की आपण पडतो की नाही। खरा प्रश्न हा आहे की आपण प्रत्येक वेळी उठतो का? आपण प्रत्येक पडण्यापासून काहीतरी शिकतो का? प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पडते। काही जण त्यांच्या कारकिर्दीत हरतात, काही नातेसंबंध तुटतात, काही जण त्यांच्या स्वप्नांच्या शर्यतीमध्ये मागे पडतात। पण जे पराभवाला शेवट मानतात ते तिथेच थांबतात, आणि जे पराभवाला धडा मानतात ते पडल्यानंतरही पुढे जातात। खरं तर अपयश हा जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक आहे। एक पराभव आपल्याला कोणत्याही पुस्तकापेक्षा जास्त शिकवतो। जेव्हा आपण पडतो तेव्हा आपल्याला आपला कमकुवतपणा दिसतो। मग आपल्याला समजतं की आपल्याला कुठे सुधारणं गरजेचं आहे। पण समस्या अशी आहे की आजच्या जगामध्ये अपयशाची भीती असते। लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं की अपयश हे चुकीचं आहे। समाजामध्ये लोक फक्त विजेत्यांची पूजा करतात, जे हारतात त्यांना दुर्लक्षित केलं जातं। ही भीती आपल्या मनात घर करून बसते। या भीतीमुळे लोक नवीन कामांसाठी दूर जातात। त्यांना वाटतं जर आपण अपयशी झालो तर लोक काय म्हणतील, ते आपली चेष्टा करतील, ते आपल्याला टोमणे मारतील का? आणि येथूनच मानसिक अस्वस्थता सुरू होते। मन सतत भीतीत असतं, हृदय दररोज भीतीने भरलेलं असतं। पण या भीतीवर मात करणारेच खरे खेळाडू बनतात। कल्पना करा की जर थॉमस एडिसनला अपयशाची भीती वाटत असती तर विजेचा दिवा अजूनही पेटला असता का? त्याने हजारो वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी तो पडला। तेव्हा तो पुन्हा उभा राहिला। तो म्हणाला, मी अपयशी झालो नाही, मला नुकतेच 10,000 मार्ग सापडले आहेत जे काम करत नाहीत। ही मानसिकता आपल्याला हवी आहे। खरं तर जेव्हा आपण पडतो तेव्हा आपल्याला 3 मौल्यवान गोष्टी मिळतात: अनुभव, धडे आणि धैर्य। अनुभव आपल्याला सांगतो की पुढे कोणत्या अडचणी येऊ शकतात, धडे आपल्याला पुढच्या वेळी काय सुधारणा करायची ते सांगतात, आणि धैर्य आपल्याला प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात। जे लोक पडण्याची भीती बाळगतात ते कधीही नवीन उंचीवरती पोहोचत नाही, परंतु जे पडल्यानंतरही हसतात त्यांचं धैर्य प्रत्येक पराभवाने अधिक मजबूत होतं। एके दिवशी निश्चितच त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचतील। प्रत्येक पडल्यानंतर आपलं मन शांत ठेवणं ही देखील एक कला आहे, कारण पराभवानंतर मन सर्वात जास्त अस्वस्थ असतं। अपराधीपणा, लाज आणि दुःख आपल्याला आतून खाऊन टाकतं। पण जर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलात तर या पराभवाने मला काय शिकवलं, तुमचं मन स्थिर होऊ लागलं। जेव्हा आपण अपयशाला शत्रू म्हणून नव्हे तर मित्र म्हणून वागायला शिकतो तेव्हा मनाची शांती येते, कारण प्रत्येक पराभव तुम्हाला बळकट करतो आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो। लोकांच्या विचारसरणीतही हाच फरक आहे। कमकुवत मनाचे लोक पराभवाला घाबरतात, ते पराभवाला शेवट मानतात, परंतु धीट मनाचे लोक हे जाणतात की अपयश ही एक पायरी आहे, प्रगती करा। भावनिकदृष्ट्या पडणं सोपं आहे, पण पुन्हा उभं राहणं कठीण आहे। अपयशानंतर बरेच लोक स्वतःला दोष देतात, ते स्वतःची निंदा करतात, ते स्वतःला कमकुवत आणि निरुपयोगी समजू लागतात। पण लक्षात ठेवा, जे घडले ते तुम्ही बदलू शकत नाही, पण तुम्ही त्यातून शिकू नक्कीच शकता, पुढे जाऊ शकता। म्हणून पडताना प्रत्येक वेळी स्वतःला माफ करा, स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही मानव आहात आणि चुका करू शकतात, पण प्रत्येक चूक तुम्हाला चांगलं बनवते। गौतम बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे एक मेणबत्ती हजारो दिवा पेटू शकते तरीही तिची ज्योत मंद राहते, त्याचप्रमाणे प्रत्येक पराभव तुमची शक्ती कमी करत नाही, ती तुम्हाला नवीन दिवे पेटवण्याची शक्ती देते। आता प्रश्न असा आहे की आपण ही मानसिकता कशी स्वीकारायची? जेव्हा जेव्हा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो तेव्हा प्रथम शांतपणे त्यावर चिंतन करा, आतून धडा शोधा, स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी कुठे चुकलो, मी कुठे साधन करू शकलो असतो, आणि मग त्या शिकण्याने पुढचा प्रयत्न
करा। दुसरं म्हणजे स्वतःला वारंवार आठवण करून द्या की यश हा एक लांबचा रस्ता आहे, प्रत्येक उंची गाठण्यासाठी अनेक वेळा पडणं आवश्यक आहे। तिसरं म्हणजे स्वतःची तुलना करणं थांबवा। तुमच्या पराभवाचे इतरांशी तोल करू नका। प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, फक्त तुमच्या कालपेक्षा चांगले बना। खरा विजेता तोच असतो जो पडल्यानंतरही पुन्हा पुन्हा उठतो। त्याला पराभवाची सवय नसते, तर त्याला शिकण्याची इच्छा असते। तो प्रत्येक अडखळणाऱ्या पायऱ्या बनवतो। लक्षात ठेवा, हे तुम्हाला तोडण्यासाठी आलेलं नाहीये, ते तुम्हाला मजबूत करण्यासाठी आलं आहे। प्रत्येक अपयश तुम्हाला अशा व्यक्तीमध्ये घडवत आहे ज्यासाठी तुम्ही जन्माला आला आहात। म्हणून आजच एक वचन द्या, तुम्ही पडण्यास घाबरणार नाही। तुम्ही प्रत्येक पराभवातून शिकाल, प्रत्येक अपयशानंतर तुम्ही वर जाल, कारण पडणं ही कमकुवतपणा नाही, पुन्हा उठणं हीच खरी ताकद आहे। म्हणून मंडळी, लक्षात ठेवा, हे जग तुमच्या अश्रूंवर थांबणार नाही, ते फक्त तुमच्या विजयाचं कौतुक करेल। म्हणून जर तुम्हाला खरोखर या जगामध्ये आदर मिळवायचा असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहणं शिका। मंडळी, मला आशा आहे की तुम्ही आजच्या व्हिडिओमधून काहीतरी नक्कीच नवीन शिकला असाल। म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।